ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि केंद्र सरकारची महाराष्ट्राच्या बाबतीतली भूमिका दुटप्पी आणि दुजा भावाची आहे असं म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्रावरती निशाणा साधलाय। निसर्ग चक्रीवादळानंतर राज्यानं 1000 कोटींची मदत मागितली तेव्हा केंद्रानं अवघ्या 268 कोटींची मदत दिली। आता राज्य सरकार आपल्या हक्काचे जीएसटीच्या परताव्याचे 38,000 कोटी रुपये मागताय, मात्र केंद्रानं अजून तेही दिलेले नाहीयेत असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। शिवाय राज्यावरती दुहेरी संकट आलेलं असताना सुद्धा सरकारनं कर्ज माफ केलंय, धानाला वाढीव भाव दिलाय, बोनस दिलाय। भाजपच्या काळात ते सुद्धा झालेलं नव्हतं, त्यामुळे विरोधक कोणत्या तोंडानं महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात असा प्रश्नही वडेट्टीवारांनी विरोधकांना विचारलाय। निकष जे आहेत ते एनडीआरएफचे निकष हे केंद्र सरकार ठरवून देतात आणि एनडीआरएफसाठी दरवर्षी बजेटमध्ये एक विशिष्ट निधी या डिझास्टरसाठी वेगळा काढला जातो आणि ज्या ज्या राज्यामध्ये अशा पद्धतीचं काही संकट आलं, आपत्ती आली, तर त्याला तो निधी त्या निकषामध्ये बसेल, त्या शेतकऱ्यांना असेल की त्या लोकांना तो निधी मदत रूपानं केंद्र सरकार देत असतं। तो निधी हा राखीव असतो आणि तेवढा बजेटमध्ये ती तरतूद केलेली असते दरवर्षी। परंतु इतका मोठं संकट राज्यावर आलं, महाराष्ट्र एवढं संकट कुठल्याही राज्यात आलं नाही या वर्षामध्ये, तरी पण राज्य सरकारला मदत देत असताना केंद्र सरकारची भूमिका ही दुपट्टी आहे। केंद्र सरकारची भूमिका दुजाभावाची आहे।